तुम्ही जर पाठीमागे बघत असाल ना, तर हे चिंचेचं झाड आहे. त्याच्या शेजारी 2 मोठी जांभळाची झाड आहेत. त्या जांभळांच्या झाडांपासून ना मी ही जांभळांच्या बियांची पावडर बनवली. आणि ही जी पावडर आहे ना, ही मधुमेहासाठी म्हणजे डायबिटीजसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही जर सकाळी रिकाम्या पोटी ग्लासमध्ये वॉर्म वॉटर घेतलं 1 ग्लास आणि त्याच्यामध्ये अर्धा स्पून म्हणजे अर्धा चमचा, छोटा चमचा असेल तर मोठा, तो जर सकाळी रोज घेतला, कमीत कमी 14 ते 21 दिवस घेतला किंवा 3 महिने लगातार घेत राहा. 14 ते 21 दिवस घेतला तर तुम्हाला अंदाज येईल की तुमची साखर खूप मोठ्या प्रमाणात बॉडीतली कमी होऊ शकते. म्हणजे मधुमेह दूर करण्याचा हा अत्यंत साधा, सोपा आणि नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय आहे. ही पावडर आहे ती आयुर्वेदिक आहे. याच्यासाठी मी जवळजवळ 1.5 महिने कष्ट घेतलं. ती सगळी वरून सगळी जांभळं काढली, ती स्वच्छ केली, तिच्या आतला जो गुठळ्या असतात त्या काढल्या, त्या वाळवल्या, जवळजवळ 7 ते 10 दिवस वाळवल्या. त्याच्यानंतर त्याच्यातले सगळे छोट्या मोठ्या जे होतं जे टाकून देण्याचं होतं टाकून दिलं आणि स्वच्छ सगळं फक्त ठेवून त्या जांभळांच्या बियांची अत्यंत उत्कृष्ट पद्धतीची ही मी पावडर, प्युअर आयुर्वेदिक पावडर बनवलेली आहे. आता ही पावडर मी तुम्हाला सांगतो की आपण ना ही पावडर तुम्ही अशा पद्धतीने हा चमचा मोठा आहे, मी छोटा घेतला आहे. हो का, ही पावडर मिसळली मी. एवढी जरी पावडर तुम्ही मिसळली ना, तर या पावडरमुळे तुमचे पित्ताचे किंवा तुमच्या पोटाचे जेवढे सगळे विकार आहेत ना, ते सुद्धा दूर होतात. तुमच्या स्किनचे विकार दूर होतात. त्यानंतर तुमचं कोलेस्ट्रॉल आहे ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं काम करायला लागतं. त्याच्यानंतर हाय ब्लड प्रेशर, बरोबर, ते सुद्धा या पावडरने ठीक होतं. म्हणजे ही पावडर अत्यंत उपयुक्त आहे. आणि विशेष म्हणजे यांनी वजन नियंत्रित होतं. वजन तुमचं नेहमी कंट्रोलमध्ये राहतं. सकाळी लक्षात घ्या, सकाळच्या वेळेला ना, जेव्हा तुम्ही काही खाल्लेलं नसतं ना, तेव्हा तुम्ही वॉर्म वॉटरमध्ये हे अर्धा स्पून तुम्ही जर घेतलं, रोज घेतलं, तर हे अत्यंत उपयुक्त आहे. याची टेस्ट अत्यंत महान आहे, कडवट आहे, तुरट आहे. तुम्ही एकदा टेस्ट करून बघा. ही पावडर तुम्ही कुठेही मिळेल, आयुर्वेदाच्या कुठल्याही शॉपमध्ये मिळेल. ती प्युअर पावडर घ्या. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला पाठवून देतो. मी खूप त्याच्या गुठळ्या अजून काढून ठेवलेत आणि त्या लगातार मी बनवत जाईन. ह्या चिंचेंच्या बियाचा सुद्धा मला पावडर बनवायची आहे. चिंचेंच्या गुलमोहराची मला गुलकंद बनवायचा आहे. मी जेव्हा शेतात आलो तेव्हा म्हटलं की आपल्याकडे आहे ऑलरेडी इतकी मोठी, माझ्याकडे खूप चिंचेची 5-7-8 झाडं आहेत मोठीच्या मोठी, आणि बाकीची झाडं मला लावायची. तर चिंचेंच्या गुलमोहराचा खडीसाखर आणि गुलमोहर हा समप्रमाणात घेऊन एखाद्या काचेच्या बरणीमध्ये जर ठेवून दिला ना, सूर्यप्रकाशामध्ये 7 ते 10 दिवस, तर त्या प्रकाशाच्या किरणांनी ना ते वितळतीच खडीसाखर आणि ते दोन्ही मर्ज होतं, एकत्रित होतं. आणि म्हणून तो त्याच्यानंतर ना तर गुलमोहर आणि खडीसाखर एकत्रित झाल्यानंतर अक्षरशः नैसर्गिक पद्धतीनं तो औषधी गुलकंद बनतो. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मधुमेह
हा तुम्ही हलक्यावर घेऊ नका, कारण कॅन्सर आणि मधुमेह हे सामान्य पद्धतीने घ्यायचे सब्जेक्ट नाही आहेत. आणि विशेष म्हणजे समजा तुम्ही पाण्यात नाही पावडर घेतली, अशी जरी पावडर तोंडात टाकली ना तुम्ही आणि ती चावून खाल्ली तरी पण चालू शकते. बरेचसे वैद्य हे चावूनसुद्धा खायला सांगतात. तर आपलं हे अत्यंत प्राचीन आणि महान असं आयुर्वेदाचं जे शास्त्र आहे ते खरोखर आपण फॉलो केलं पाहिजे. पहिली महत्त्वाची गोष्ट की मी काय नोट्स काढलेत की काय राहू नये, की जामुन सीड पावडरचे जे फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. पहिला फायदा आहे की डायबिटीसमध्ये अत्यंत उपयुक्त आहे. दुसरा फायदा असा आहे की तुम्हाला सर्व प्रकारच्या ॲसिडिटी असेल, जुलाब असेल, अपचन असेल, तुमच्या पोटात तुम्ही जे खाल्लेलं अन्न आहे ते पचत नाही, तर त्याच्यासाठी पण उपयुक्त आहे. तिसरी गोष्ट सांगितली मी तुम्हाला, हार्ट अटॅक आणि ब्लड प्रेशर. कारण हार्ट अटॅक म्हणजे काय होतं की या पावडरमुळं तुमचं कोलेस्टेरॉल हे अत्यंत उपयुक्त, अत्यंत महान पद्धतीनं काम करायला लागतं बॉडीमध्ये. जर का कोलेस्टेरॉल बॉडीमध्ये वाढलेला असेल, कोलेस्टेरॉल काय आहे, हा एक चरबीसारखा पदार्थ आहे. म्हणजे मेन असतं का आपलं तसं. तो कोलेस्टेरॉल काय करतं की आपल्या पेशींना ना हार्मोन्स पुरवतं. जर का त्याचं अतिरिक्त प्रमाण वाढलं तर ते ना आपल्या रक्तवाहिन्या असतात, धमन्या असतात ना, त्याच्या भिंतीवरनं ते जमा होतं आणि त्याच्या छोट्या छोट्या गाठी बनतात आणि मग रक्त व्हायचं बंद होतं. रक्ताचा प्रवाह बंद व्हायला लागतो आणि जर रक्त हृदयाला भेटलं नाही तर मग स्ट्रोक येतो ब्रेनला आणि रक्ताचा प्रवास थांबतो. बरोबर. आणि त्याच्यामुळं ही जी जामुन सीड पावडर आहे ना, लक्षात ठेवा हे आयुर्वेदाचं औषधी तत्व आहे. बरोबर. पण हे तुम्ही जर याला योगा, प्राणायाम, सकाळचं 1 तास वॉकिंग, हे कुठलाही तुम्हाला कसलाही आजार असू द्या, हे दिवसातनं 1 तास वॉकिंग हे केलंच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. तुम्ही जर जंगली प्राणी बघितले ना फॉरेस्टमधले, तर ते काय करतात बघा. तो नियम आपण फॉलो करू जंगलचा. काय करतात, प्रत्येक प्राणी हा चालतो, पळतो, खातो आणि विश्राम करतो. बघा, एवढंच त्याचं दिनक्रम असतो. आपण मनुष्याने काय झाले, आपण कार निर्माण केली. बरोबर. लक्झरी. घरातून आपण कारमध्ये बसतो, कारमधून आपण ऑफिसला जातो, ऑफिसला तिथं थोडंसं काही चालणं होतं असं आय डोंट नो, पण तुम्ही पुन्हा ऑफिसमधून बाहेर आलात की कारमध्ये येता आणि घरी येता. तुम्ही वॉकिंगचा अजिबात विषयच घेत नाही. आणि वॉकिंग न केल्या कारणाने बॉडीचं जे ब्लडचं सर्क्युलेशन आहे, ब्लडचा जो प्रवाह आहे आणि ऑक्सिजन आपल्याला जो मिळतो तो जास्त प्रमाणात मिळत नाही. तुम्ही 1 तास वॉकिंग, कुठलाही आजार असू द्या, नॉट ओन्ली मधुमेह, कुठलाही आजार असू द्या, 1 तास वॉकिंग केलं, त्याच्यानंतर तुम्ही काही योगाच्या आसनं केली आणि काही प्राणायाम केले आणि विपश्यनासारखं एखादं मेडिटेशन केलं 10 मिनटं 20 मिनिट, तर मला असं वाटत नाही की तुम्हाला कुठले रोग होतील. कुठल्या लोकांची काय घास आहे की तुमच्याजवळ येण्याची. जरी समजा आले तर तुम्ही त्यांना कंट्रोलमध्ये ठेवू शकता. बरोबर. तर ह्या जांभळाच्या पावडरनी ना तुमचे लिव्हरचे सुद्धा प्रॉब्लेम दूर होतात, म्हणजे यकृत. बरोबर. त्याचेही प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात दूर होतात. किडनीसाठी ही पावडर अत्यंत उपयुक्त आहे. जांभळाच्या बीजांची पावडर, जामुन सीड पावडर. काय आहे, ही पावडर काय करते माहीत आहे की आपलं मूत्राशय जे असतं ते स्वच्छ ठेवते, क्लीन ठेवते. लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं काय आहे, किडनीच्या स्टोनपासून ना आपल्याला एक रिलीफ मिळू शकतो.
किडनी फेल होणं असेल, बरोबर, या सगळ्या गोष्टी दूर होण्याचा ही पावडर प्रयत्न करते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराची इम्युन सिस्टम खूप वाढवते. इम्युन म्हणजे प्रतिकारक क्षमता, की तुम्ही ऊन, वारा, पाऊस या कुठल्याही गोष्टीला मिचू शकत नाही, म्हणजे ह्याला प्रतिकार करू शकता. आपल्या बॉडीची जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे किंवा सर्व प्रकारची इम्युन सिस्टम आहे ती अत्यंत ठीक पद्धतीनं काम करते. आणि सर्व प्रकारचे स्किन डिसीजेस, म्हणजे स्किन डिसीजमध्ये उपयुक्त आहे. तुम्ही जर ही पावडर घेत राहिला ना तर तुमचं पचन ठीक होतं, तुमचं वेट कंट्रोलमध्ये राहतं. आता डायबिटीसमध्ये असं म्हटलं जातं की डायबिटीस हे 2 प्रकारचे असते, एक टाईप 1, टाईप 2. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर तुम्हाला डायबिटीस असेल, तुम्ही जर चेक केलं आणि तुम्हाला कळलं की तुमच्या शरीरामध्ये साखर वाढलेली आहे, तर टाईप 1 काय आणि टाईप 2 काय, तो डायबिटीस आहेच. टाईप 1मध्ये काय की तुम्हाला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं, आणि टाईप 2मध्ये काय इन्सुलिन शरीरामध्ये असतं पण ते मोठ्या प्रमाणात नसतं, त्याचं क्रिएशन हळूहळू थांबत चाललेलं असतं. टाईप 1मध्ये तुम्हाला इन्सुलिन घ्यावंच लागतं. इन्सुलिन तुम्ही बंद केलं तर मरण येऊ शकतं, साखर अतिरिक्त होऊ शकते बॉडीमध्ये. जर साखर अतिरिक्त झाली तर कोलेस्ट्रॉल वाढतं, बरोबर, आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला दगाफटका होऊ शकतो. तर आता मी तुम्हाला सांगतो इन्सुलिन काय आहे. इन्सुलिन हे ॲक्च्युली इनबिल्ट असतं आपल्या बॉडीमध्ये. आपल्याला जन्मताच इन्सुलिन मिळतं. कालांतराने काय होतं, आपलं वेट वाढतं. जसं वेट वाढत जाईल, कारण आपल्या शरीराला कुठलाही व्यायाम नसतो, ना आपलं रनिंग असते, ना वॉकिंग असते, ना कुठल्या योगाची आसनं करतो आपण, ना आपल्याला बरेचसे. तुम्हाला सांगू मी, हा जो रोग आहे ना मधुमेह, जे शारीरिक कुठलंही काम करत नाही त्या लोकांना होतो. म्हणजे असं म्हटलं जातं पुराण्या जमान्यामध्ये कहावत आहे की जे लोक गल्ल्यावर बसतात किंवा आमच्या गावामध्ये म्हणतात गुजर, म्हणजे गुजराती, गुजर मारवाडी, या लोकांना हे रोग होतात की हालचालच नाही काय, बस पेटी समोर आहे त्याच्यावर बसलेत तुम्ही, किंवा कारमधनं तुम्ही येताय जाताय आणि अजिबात वॉकिंग करत नाही, कारण पोटातलं पाणीच हलत नाही ना, शरीरातून घाम बाहेरच पडत नाही. तुम्ही जर वॉकिंग केलं नाही, रनिंग, थोडंसं स्लो वॉकिंग, फास्ट वॉकिंग असं काही केलं नाही तर कसं होणार ना, शरीर वेट वाढत जाणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मला, ज्या लोकांना मधुमेह आहे या लोकांनी रात्री कसल्याही पद्धतीचं जेवण करणं बंद केलं पाहिजे. नॉट ओन्ली मधुमेह, मी असं सांगेन की तुमचं जर वय 30च्या पुढं आहे ना, अशा लोकांनी सकाळी तुम्ही जे काय न्यूट्रिशियस, समजा तुम्ही नाश्ता करावा, आता करू नका, पण तुम्ही जर सकाळी काय खात असाल ना तर संध्याकाळी तेच खा, संध्याकाळी जेवण करू नका 30च्या पुढं. कारण संध्याकाळी आपली डायजेस्टिव्ह सिस्टम विझलेली असते कम्प्लिटली. म्हणजे म्हणतो ना आपण, तवा असतो, तव्यावर भाकरी भाजतो आपण, खाली अग्नी असतो, अग्नी जर खाली असेल तर तव्यावरची भाकरी भाजते. तसं रात्रीच्या वेळी आपला पोटाचा अग्नी थांबलेला असतो. त्याच्यामुळं जे आपण अन्न खातो ना रात्री, त्याचं पचन होणं फार कठीण होऊन जातं, कारण तवा पेटलेला नसतो. अग्नी जो असतो पोटातला तो थांबलेला असतो, रात्री विझलेला असतो. तुम्ही बघा, पहाटे 4 ते 5 वाजता 4 वाजताच पक्षी उठून जातात अन्न शोधायला. ते संध्याकाळी दिवस मावळतेला घरी येतात. दिवस मावळाच्या पुढं ते जेव्हा झाडावर बसतात ना, तेव्हा एक कण पण खात नाहीत. निसर्गाचे नियम बघा. आणि कुठलाही प्राणी त्याच्या भुकेपेक्षा एक घाससुद्धा जास्त खात नाही, आणि कुठल्याही प्रकारची साठवणूक करून ठेवत नाही. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं, लंघन. लंघन हा शब्द नीट ऐका. लंघन म्हणजे प्रदीर्घ केलेला उपवास. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, मॅक्झिमम 10 दिवस. म्हणजे तुम्ही लिंबू आणि पाण्यावर फक्त राहू शकता. वॉर्म वॉटर आणि त्याच्यात लिंबू किंवा मध. ज्याला डायबिटीस आहे त्यांनी मध नाही घ्यायचा,
पण लिंबू आणि पाणी किंवा ज्यूस किंवा नारळाचं पाणी. जर तुम्ही हे लंघन केलं कमीत कमी 2 दिवस 3 दिवस, तुमच्या बॉडीचे जवळजवळ 90 to 95% विकार निघून जातात. हे फार महान सायन्स आहे. लंघन म्हणजे प्रदीर्घ केला जाणारा उपवास. आणि मी असं सांगेन की ज्यांचं वय 30 आहे 35 आहे अशा लोकांनी संध्याकाळी जेवण करणं बंद करा. जेवण एकच वेळ दुपारी फक्त. त्याचं टायमिंग ठेवा. 12 ते 2च्या दरम्यान कधी जेवण करू शकता. एकदा का जेवण केलं की संध्याकाळी 7च्या आतमध्ये दिवस मावळतीच्या वेळेला तुम्ही काही ना काय तर फ्रूट्स खा, मोड आलेले कडधान्ये खा, त्याच्यानंतर तुम्ही भेळ बनवून खा, त्याच्यानंतर तुम्ही सॅलड बनवा ते खा, तुम्ही सूप बनवा आणि ते प्या ते खा त्याच्यामधले मोड आलेले कडधान्य. त्याच्यानंतर तुम्ही सुकामेवा खा, फ्रूट्स म्हणजे फळे, फळभाज्या आणि पालेभाज्या याच्यापैकी काही निवडा. पण रात्रीच्याला जेवण नाही, चपाती नाही, भाकरी नाही, कुठल्याही पद्धतीच्या भाज्या नाहीत, नेवर. रात्रीच्याला जेवण केले की त्याची चरबी बनते बघा. त्याची चरबी बनते आणि समोर असे पोट वाढलेले असतात. लोक चालतात कसे बघा, दिसतात कसे. आय एम सो सॉरी पण ते गरोदर बाईक स्त्री कशी चालते रस्त्यावर अशा पद्धतीने. ह्यांना कळत नाही काय सुद्धा, ह्यांचं पोटं वाढलेले आहेत. कारण हे संध्याकाळी खातं ते म्हणतात आम्हाला भूक लागते. तुम्हाला मी गॅरंटी देतो, तुम्ही 7 दिवस फक्त 3 ते 7 दिवस कंट्रोल करा रात्रीची भूक. सुरुवातीला भूक लागेल, पण जेव्हा रात्रीच्याला भूक लागेल ना तुम्ही 2 वार्म पाण्याचे ग्लास आहेत ना ते घ्या. त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळा, म्हणजे अर्ध्यापेक्षा पाऊण, दोन्हीतलं थोडं थोडं घेतलं ना चालेल. लिंबू 25% लिंबू एका ग्लासमध्ये, दुसरं 25% एका ग्लासमध्ये. तुम्ही प्रत्येक वेळी जर तुम्हाला भूक लागेल ना तेव्हा तुम्ही जर वॉर्म वॉटर घेत राहिला 2 ग्लास, तर मी गॅरंटी सांगतो की तुमची इम्युन सिस्टीम ठीक राहते आणि तुमची भूक निघून जाते आणि तुमच्या बॉडीवर साठलेली अतिरिक्त चरबी ही ती भूक जी तुम्हाला लागली ना रात्री ती खायला सुरुवात करते. म्हणजे तुमची चरबी निघून जायला लागते. हा एक चमत्कार आहे. तुम्ही रात्रीचं जेवण बंद करा. ज्याचं वय 30 ते 35 आहे अशा लोकांनी रात्री जेवण नाही करू नका. तुम्ही काही ना काही ते लाईटली खाऊ शकता थोडंसं असं. मग बघा, आणि तुमच्याकडे इतका उत्साह येईल, इतकी ऊर्जा येईल की काही विचारू नका. आता पुन्हा आपण मधुमेहावर येऊ. आता हे इन्सुलिन मी तुम्हाला सांगितलं, इन्सुलिन काय प्रकार आहे का, किती मोठा प्रॉब्लेम आहे बघा. मॉडर्न मेडिकल सायन्सनी जे केले ना ते तात्पुरते जुगाड आहे सगळं. प्रॉपरली असं काही नाही. स्ट्रॉंग असं एखादं विषाचं झाड आहे, त्याच्या फक्त फांद्या कापल्या तर ते पुन्हा येतं, पुन्हा त्याला फांद्या फुटतात. ते उपटून काढून ते जाळलं पाहिजे. हे आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलं आहे. आयुर्वेद आणि ध्यान म्हणजे ध्यानामध्ये मी काय म्हणेन, मी जेव्हा ध्यान शिकवायला लागलो ना तेव्हा मला लोकांनी शरीराचेच इतके मोठे प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली की मी म्हटलं शरीराचे प्रॉब्लेम पहिल्यांदा मिटवा, तर तुम्ही ध्यान करू शकाल. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आयुर्वेद जर आपण फॉलो केलं, तो पण कशाबरोबर पद्धतीनं की कॉन्शियस वॉकिंग हे ध्यान आहे. वॉकिंग इज अ मेडिटेशन, नॉट लाईक इट इज अ मेडिटेशन. वॉकिंग इज अ मेडिटेशन. इफ यू वॉक कॉन्शियसली दॅट इज कॉल्ड झेन वॉक. तुम्हाला असं वाटतं समजा गौतम बुद्ध जर वॉकिंग करतायत बघा, फेरफटका मारतायत, तर ते बेशुद्ध अवस्थेत मारतील का? नाही. तर त्यांच्या बॉडीतला कण न कण जागा आहे, जे काय हवा आहे ती त्यांना टच करते, त्याच्याबद्दल ते जागे आहेत, साक्षी भावना त्याच्याकडे बघतायत. जे पावलं पाडतायत त्या पावलामध्ये जे काय रिॲक्शन्स होते त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. जे काय आवाज ऐकू येतात त्याच्याकडे लक्ष आहे. शरीरामध्ये ज्या काय संवेदना उठत आहेत त्याच्याकडे ते साक्षी भावना बघतायत. म्हणजे याचा अर्थ ते कॉन्शियस वॉक आहे.
कॉन्शियस म्हणजे जागेपणाने केला जाणारा पायी चालणं, जागेपणाने पायी चालणं, हे फार मोठं ध्यान आहे. तुम्ही जर हे 10 ते 20 मिनटं जरी कॉन्शियस वॉक केलं, मी त्याला नाव दिलं आहे झेन वॉक. झेन हा शब्द ध्यान शब्दाचा जपानमध्ये जाऊन तो झेन झाला आहे. बरोबर, संस्कृत जो ध्यान शब्द आहे ना, त्याचा जपानमध्ये झेन म्हटलं आहे, झेडियन. आणि विपश्यना मेडिटेशन म्हणजे नॅचरल विपश्यना मेडिटेशनला तिकडं झाझेन म्हणतात. तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की आयुर्वेद आणि मेडिटेशन या दोन्हीचं मिक्सिंग केलं ना आपण, तर मला असं वाटत नाही की तुम्ही आजारावर प्रतिकार करू शकणार नाही, कुठलाही आजार असू द्या. आता हे इन्सुलिन जे आहे ना, इनबिल्ट असतं आपल्या बॉडीमध्ये, ते जन्मतः आपल्याला मिळतं. ते हळूहळू मग ते बंद व्हायला लागतं. वेट वाढतं, चरबी वाढते, शरीराकडे कुठलाही सम्यक व्यायाम नसतो आणि मग आपलं शरीर प्रॉब्लेममध्ये येतं. तर हे इन्सुलिन आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं आणि टाईप 1मध्ये रोज घ्यावं लागतं. मग ते इंजेक्शन वाटी घ्यावं लागतं, त्याचा एक पेन असतो, अनेक प्रकार असते मॉडर्न सायन्समध्ये डॉक्टरकडे तुम्ही गेलात तर ते मला काय म्हणायचं आहे की ते सुद्धा तुम्ही बंद करू शकता. आणि टाईप 2 डायबिटीसमध्ये ते असतं ऑलरेडी बॉडीमध्ये थोडेफार प्रमाणात, पण मोठ्या प्रमाणात नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला ते अधूनमधून घ्यावं लागतं किंवा त्याच्यासाठी टॅब्लेट्स दिल्या जातात. माझं काय मत आहे की हे दोन्ही बंद व्हावं. हे दोन्ही बंद करण्यासाठी तुम्ही जर नैसर्गिक, आयुर्वेदिक आणि ध्यानाचा मार्ग वापरला तर मला असं वाटतं की तुम्ही ह्या चक्करमधून बाहेर याल. कारण मी मध्यंतरी एका माणसाने केलेलं कार्टून बघितलं. ते इतकं महत्त्वाचं कार्टून आहे, मी तुम्हाला सांगतो. 1 कोटीचा हा असा अंक काढला होता. 1 नंबर, त्याच्या पुढं 7 शून्य होते. बरोबर. तर एकाच्या खाली लिहिलं होतं स्वास्थ्य, दुसऱ्याच्या खाली लिहिलं होतं प्रेम, दुसऱ्याच्या 0च्या खाली होतं प्रेम, तिसऱ्याच्या खाली लिहिलं होतं परिवार, चौथ्याच्या खाली होतं करिअर, 5व्याच्या खाली होतं पैसा. असं 7 पद्धतीने लिहिलं होतं. आणि त्या कार्टूनिस्टने असं लिहिलं होतं की आप एक को निकाल दोगे ना तो सब 0 हो जाएगा, एक को बचाओगे तो ये 1 करोड बन जाएगा. समझ रहे आप? म्हणजे त्यानं असं लिहिलं होतं की तुम्ही जर स्वास्थ्याला काढलं, 1 हा शब्द अंक काढला तिथला, तर बाकी सगळं 0 आहे. तुमचं करिअर, पैसा, फेम, पोस्ट, यू आर मिनिस्टर्स एनी कंट्री, सगळं 0 होऊन जातं. शरीराचं स्वास्थ्य, शरीर हे पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शरीर हे मंदिर आहे. त्याच्या आतला सोल जो आत्मा जो आहे ना, तो आतमध्ये वसतो आहे. मंदिर जर ठीक नसेल, मंदिर जर पडायला लागलं, गळायला लागलं, धुबंगायला लागलं, तर त्या मंदिरात त्याच्यातून आत्मा निघून जातो. नीट लक्षात ठेवा. स्वास्थ्य हे जर 1 नंबर जर तिथला काढला आपण, तर सगळं 0 होऊन जातं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की डायबेटीस याच्यावर तुम्ही अजिबात सैल राहू नका. मराठीत एक शब्द आहे, ढिले राहू नका. त्याला इग्नोर करू नका, कानाड ते ठेवू नका. तुम्ही जर प्रॉपरली त्याची झोप 8 तासभर किंवा 6 तासभर झोप, 6 ते 8 तासाच्या दरम्यान तुम्हाला झोप उपयुक्त मिळाली पाहिजे. तुमचं जागरण कमी झालं पाहिजे. तर तुम्हाला मी सांगतो, तुम्ही याच्यातनं बाहेर याल. संध्याकाळचं जेवण बंद झालं पाहिजे. दुपारी जेव्हा तुम्ही खाता तेव्हा भाकरी, भाज्या, फळभाज्या, सॅलड हे खा. कुठल्याही पद्धतीचे दुधापासून बनवलेले पदार्थ, कुठल्या पद्धतीची गोड फळं हे खाऊ नका. मी तुम्हाला लिस्ट देतो आत्ता. मी त्या नोट्स काढलेत की तुम्ही काय खायचं नाही आणि काय खायचं नाही, काय खायचं आणि काय खायचं नाही. तर डायबिटीज 1 आणि डायबिटीज 2, तर मी म्हटलं की अरे बाबा, विषारी साप आहे, छोटा आहे का मोठा आहे, याच्यावर काय
विषय आहे, तो साप आहे. छोटा आहे त्याच्यात पण विषच आहे, मोठा आहे त्याच्यात पण विषच आहे. मग तुम्ही जर असं वाटलं की ह्या डायबिटीजची आपल्याला लागण झाली, साखर वाढत चालली, तर तुम्ही जागरूक व्हा तेव्हापासूनच. टाईप 1 असू द्या किंवा टाईप 2 असू द्या. टाईप 1मध्ये इन्सुलिन तुम्हाला आयुष्यभर घ्यावं लागतं, तर ते स्टॉप होईल. मी गॅरंटेड सांगतो. तुम्ही जर वॉकिंग, योगासना, प्राणायाम 1 तासभर तुम्ही जर या गोष्टी केल्या आणि मेडिटेशन 20 मिनटं 30 मिनटं 1 तासाचं मेडिटेशन जर केलं. माझा 10 सेशनचा मेडिटेशनचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये मी आयुर्वेदा, मेडिटेशनचे टेक्निक्स, योगाची आसनं आणि जे नैसर्गिक आपल्याला जी ईश्वरानं गिफ्ट दिलं आहे, म्हणजे वॉकिंग, झेन वॉक आणि बाकीचे सगळे मेडिटेशन टेक्निक्स. आणि प्रत्येक आजारावर आपण काय करतो आहे की त्याच्यावर कुठल्या मेडिटेशन करायचं आहे, कुठलं योगा करायचं आहे, योगाचे आसनं, आणि कुठला आयुर्वेदा फॉलो करायचा आहे, ही मी त्याच्यामध्ये सांगतो. 10 दिवसाचा तो कोर्स आहे. तुम्ही मला भेटू शकता. इवन तुम्ही ह्या पावडरसाठी सुद्धा आम्ही अजून बनवणार आहे, चिंचांची पण बनवतो आहे आणि बाकीचे अनेक मेडिशनल आणि आयुर्वेदाचे सपोर्टिव्ह प्रोडक्ट्स मी बनवायला घेणार आहे. त्याच्या माध्यमातून मी इथं हिलिंग सेंटर मी सुरू करतो. माझी जमीन आहे पंढरपूरच्या चंद्रभागा नदीजवळ, 10 मिनटाच्या ड्राईव्हवर. तर तिथं मी स्मॉल पद्धतीचं, जिथं राहण्यासाठी सुविधा असेल, रूम्स असतील आणि अत्यंत सात्विक प्युअर आयुर्वेदिक फूड असेल, म्हणजे कच्ची फळं, भाज्या, बरोबर, कडधान्य, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिथं देईन. तुमचं वजन 100% कमी होईल. तुमचे जे काही विकार आहेत त्याच्यावर इथं ट्रीटमेंट केली जाईल. सर्व प्रकारचे मेडिटेशन टेक्निक असतील. मेडिटेशनचे 112 मेडिटेशन टेक्निक्स आहेत आपल्या भारत देशामध्ये. आपले जे ग्रंथ आहेत किंवा शिवानी जे सांगितलेत पार्वतीला, विज्ञान भैरव तंत्र, याच्यावर ओशो रजनीचं फार एक सुंदर पुस्तक आहे, विज्ञान भैरव तंत्र नावाचं. तर 112 मेडिटेशन टेक्निक्समध्ये काही टेक्निक्स तुम्हाला अप्लाय करावं लागतील. योगाची जवळजवळ महत्त्वाची जी 84 आसनं आहेत त्याच्यातले काही 21 आसनं ही तुम्हाला आली पाहिजेत. मिनिमम 21 आसनं 4 पद्धतीनं ग्रुप केले आपण, 21 21 21 21. तर अशा पद्धतीनं काय करा की तुम्ही मला भेटू शकता. तुमची राहायची व्यवस्था करतो आणि तुमच्या फूडची व्यवस्था करतो आणि इथं 3 तासाचं मेडिटेशनचं प्लस योगाचं आयुर्वेदाचं सेशन्स असेल आणि तुमच्या रोगावर ह्याच्यासाठी आपण उपाय शोधू शकतो आणि हे दूर होण्याची 100%, कारण नैसर्गिक तुम्ही फॉलो केलं ना तर मी गॅरंटेड सांगतो. कारण हे ॲम्बिशन, महत्त्वाकांक्षा, रुपयामुळं आपण जे धावतोय ना ते कुठं तर तुम्ही थांबलं पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही धावू नका, पण तुम्ही ना थोडं जागेपणाने धावा. कारण तुमचं शरीर जर तुम्ही त्याची हेळसांड केली ना तर तुम्ही सगळं काय हरवून घ्याल. तर मला काय सांगायचं होतं आता, टाईप 1 टाईप 2 ह्याच्यामध्ये काहीही करू नका. तुम्ही त्या क्षणापासूनच तुम्ही मधुमेह घालवण्यासाठी प्रयत्न करा. समजा तुम्हाला घरगुती काय उपचार करायचे आहेत, बरोबर, तर रोज तुम्ही काय करा, तुमच्याकडे आत्ता पावडर नाही, तुम्ही पावडर विकत घेऊ शकता. तर काय करा की सकाळी रोज तुम्ही ना 1 कारलं, 1 टॅमॅटो आणि 1 काकडी याचा रस बनवा आणि तो अनुषापोटी म्हणजे तो रिकाम्या पोटी घ्या 1 ग्लासमध्ये, बरोबर. तिन्हीचा जो काही येतो आहे तो रससुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. मग ते चहा घेऊ नका तुम्ही, बरोबर, किंवा तो चहा तुम्हाला समजा सुटत नसेल तर कमी, आणि लक्षात घ्या साखर वापरूच नका. ज्यांना डायबिटीज आहे आणि नाही अशाने सुद्धा साखर वापरू नका. जर तुम्हाला काय वापरायचं असेल अन्न पाण्यामध्ये, कधी चहा बनवायचा असेल तर गूळ वापरा, तोही नैसर्गिक वापरा ज्याच्यामध्ये केमिकल नाही, बरोबर. तर हा एक रस घ्या. आणि अजून डायबिटीज घालवण्याचा अजून एक सोपा उपाय, तो म्हणजे कमीत कमी 5 ते 7 पानं कशाची, कडुलिंबाची. तुमच्याकडे कुठेही कडुलिंब चेक करा,
त्याची 5 ते 7 पानं आणा आणि ते रोज खा. आणि तुम्हाला एकदम आणता येत नसेल तर 5-7 दिवस ना एखाद्या डफामध्ये ना तुमच्या घरात कसं असेल ना पाणी घ्या, त्याच्यामध्ये ते ठेवा ती पानं, आणि रोज ती पानं काढून ना 5 ते 7 पानं चागळायची आणि त्याचा रस प्यायचा आणि ती खाऊन टाकायची पानं. म्हणजे त्याचा रस घ्यायचा. ते कडू असतात आणि त्यानं काय होतं, तुमची साखर कंट्रोलमध्ये राहते. बरोबर. आता काय खायचं नाही हे एक महत्त्वाचं आहे. मधुमेह ज्यांना झाला आहे त्यांनी काय खायचं नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट की बरेचसे IT मधले लोक जे कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर बसून काम करतात, सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये काम करतात, ते एका ठिकाणी बसतात. खूप एका ठिकाणी बसू नका. तास 2 तासाने 1-2 मिनटं 5 मिनटं वॉकिंग करा. अशा लोकांना मधुमेह होण्याचं शक्यता खूप असते. जे काउंटरवर बसतात, हॉटेलचे काउंटरवर बसतात, किंवा जे कारमध्ये बसतात, कारमधनं बाहेर पडले की लगेच ऑफिसला जातात, किंवा त्यांच्या पोटाला किंवा त्यांच्या शरीराला कुठल्याही पद्धतीचा काही एक्सरसाइज मिळत नाही, व्यायाम मिळत नाही. एका ठिकाणी जास्त वेळ बसायचं नाही. समजा मेडिटेशन 1 तास केलं की 5 मिनिट वॉकिंग करा. लक्षात ठेवा. काही लोक जेवण झाल्यावर ना लगेच झोपतात, दुपारी किंवा रात्री. नाही. 100 शतपावली हा जो शब्द आहे ना, 100 पावलं म्हणजे कमीत कमी 10 मिनटं ते 20 मिनटं तुम्हाला. आणि ते फास्ट वॉकिंग नाही करायचं, अत्यंत सावध पद्धतीनं, हळू पद्धतीनं. लहान मुलं जी पावलं टाकतात ना कोमल पद्धतीनं, तसं तुम्हाला ते इरझाऱ्या घालायचेत. बरोबर. जेवण झालं, दुपारचं असू द्या, संध्याकाळी ते मी सांगितलं की संध्याकाळी जे तरुण लोक आहेत तेच खाऊ शकतील, कारण त्यांच्याकडे इम्युन सिस्टम ठीक असते, डायजेस्टिव्ह सिस्टम ठीक असते वयाच्या 30 वर्षाच्या आतमध्ये, 25 ते 30 वर्षाच्या. त्याच्यानंतर नाही. त्याच्यानंतर तुम्हाला 1 टाईमच जेवण केलं पाहिजे. आणि बघा तुम्ही चमत्कार. संध्याकाळी नाही, जेवण झाल्यावर लगेच झोपायचं नाही, हे पहिली अट आहे. बरोबर. तुम्ही 20 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटं तुम्ही वॉकिंग करायचं आहे, चालायचं आहे. आणि लक्षात घ्या, साखर वाढते बरं का, चरबी वाढते, वेट वाढतं, वजन वाढतं. त्याच्यानंतर अजून काय खायचं नाही. तांदूळ नाही खायचं, दही, ऊसाचा रस, मोसंबी, ज्या फळामध्ये गोडपणा आहे अशी कुठली फळं खायची नाहीत. केळी, डाळिंब असेल, अंजीर असेल, चिक्कू असेल, सफरचंद, हे गोड फळ आहेत. साखर आहे, गूळ आहे, बटाटे आहेत. आणि तुम्ही जर आणि सिगरेट घेत असाल, सिगरेट, बिडी किंवा दारू पित असाल, तर कृपा करून हे थांबवा. कारण हे मधुमेहाचा सर्वात मोठे शत्रू आहेत. सिगरेट, बिडी आणि दारूचा कुठलाही प्रकार असू द्या, ज्याच्यात अल्कोहोल आहे, सर्वात मोठा शत्रू आहे. ते थांबवा. आणि लक्षात ठेवा, त्याला कुठलाही पर्याय नाही. जी लोक दारू सिगरेट पितात अशासाठी मी बुक सजेस्ट करतो. ज्यांना इंग्लिश येतं त्या लोकांनी हे पुस्तक जरूर वाचा. विशेषतः सिगरेट पिणाऱ्या लोकांनी तर वाचा. मी कित्येक लोकांचे सिगरेट सोडवलेले. ॲलन कार्स इझी वे टू स्टॉप स्मोकिंग. नीट ऐका पुन्हा. ॲलन कार हा ऑथर आहे, लेखक आहे. ॲलन कार्स इझी वे टू स्टॉप स्मोकिंग हे पुस्तक तुम्हाला गुगलवर तुम्ही जा, हे पुस्तकाचं नाव टाका, ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्याची PDF फाईल मागवा, तिथे मिळेल तुम्हाला की फ्री बुक, फ्री PDF डाउनलोड म्हटलं ना ते बरोबर येते. ते पुस्तक डाउनलोड करा किंवा ते पुस्तक ॲमेझॉनवर उपलब्ध आहे, ते मागवा आणि ते वाचा. मी गॅरंटी देतो, ज्या लोकांना सिगरेट ओढायचा सवय ॲडिक्टेड आहे, ते ॲडिक्टेड आहेत, ॲडिक्शन आहे ते मोठं, ते लोक सिगरेट सोडू शकतात. सुटतेच म्हणजे सुटते. 100तल्या 99.99. इवन मी तुम्हाला सांगतो 100%. तुमची दारू पण, ॲलन कारने दारू पण पुस्तक लिहिलं आहे. आणि बाकी कुठल्या संस्थेमध्ये जायची गरज राहत नाही तुम्हाला. काय ती जी संस्था आहे ना, AA नावाची, अल्कोहोल अनॉनिमस अशा पद्धतीची, आय डोंट नो राईट नाव दॅट वर्ड. पण कुठल्याही तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जायची गरज नाही.
व्यसनमुक्ती केंद्र हे एक प्रकारचं ना टॉर्चरचं हाऊस आहे. मी बरेचसे चेकआउट केले की त्याच्यात जाऊ नका. जसं हॉस्पिटल हे टॉर्चर आहे. आता मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये जर तुम्ही बघितलं ना, तुमच्या छोट्या आजारासाठी जा, कुठल्याही आजारासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला ना, तर इट इज अ बिगेस्ट ट्रॅप. हॉस्पिटल हॅज बिकम अ बिगेस्ट ट्रॅप. इट इज अ डेंजर झोन. माझा एक मित्र आहे, तसं माझं नाही मत. तो म्हणतो की राम, एक वेळ मनुष्य जेलमधनं सही सलामत बाहेर येऊ शकेल, पण हॉस्पिटलमध्ये नाही. हॉस्पिटलमध्ये मनुष्य हा जातो पायाने, स्वतः ठीक पद्धतीने जातो, मी बरं हो म्हणून, आणि त्याची प्रेत बाहेर येत. हे खतरनाक आहे. नॉट ओनली इन दिस कंट्री, दिस प्रॉब्लेम इज थ्रूआउट दी होल वर्ल्ड. सो यू हॅव टू बिहेव युअर सेल्फ. की तुम्हाला स्वतःच त्या माझ्या कोर्सचं नावच दिलं आहे मी, हील युअर सेल्फ. म्हणजे यू हॅव टू बिकम युअर ओन डॉक्टर. हील युअर सेल्फ. तुम्हाला हील करण्यासाठी दुसरं कोणी येऊ शकणार नाही. आणि जे आपण जे क्रिएट केलेले टॅबलेट्स आहेत, इंजेक्शन्स आहेत ना, हे सगळे रासायनिक केमिकलपासून बनवलेले आहेत. आता ह्या पतंजलीचे रामदेव, ठीक आहे, त्यांचे वैचारिक काही असू दे विचार, राजकारणाचे विचार किंवा वेगळ्या पद्धतीचे, पण पतंजलीचे रामदेव जे काम करतात ना, ते अत्यंत महान काम करत आहेत. आयुर्वेदामध्ये फार महान काम करत आहेत. आणि त्यांनी हजारो लाखो करोडो लोकांना जे बरं करतायत ना, हे अत्यंत उपयुक्त काम करत आहेत. म्हणजे हा एक मोठा चमत्कार आहे. ईश्वराने त्यांना जी गिफ्ट दिली ना, फार मोठी गिफ्ट आहे. ते सुद्धा सांगतायत की तुम्ही हे फॉलो करा, आयुर्वेद फॉलो करा, योगा फॉलो करा, मेडिटेशन फॉलो करा. तर मला तुम्हाला काय सांगायचं, मी तुम्हाला सांगितलं की हे खाऊ नका. आणि ना, तुमची लघवी आणि मूत्र आणि मल हे रोखून कधी धरू नका. ज्या लोकांना डायबिटीस आहे, इवन मी हे सांगेन की तुम्हाला कुठलाही आजार नाही, तुम्ही निरोगी आहात, तरीसुद्धा मूत्र आणि मल हे जास्त वेळ रोखून धरू नका. लक्षात ठेवा. आणि ज्यांना डायबिटीस आहे ना, अशासाठी तर अजिबात नाही. ते जेव्हा तुम्हाला त्याची फिलिंग येईल, संवेदना येईल ना, तेव्हा ते तुम्हाला ते विसर्जित केली पाहिजेत. कारण आपली बॉडी ही अत्यंत सूक्ष्म पेशींचं, मॉलिक्युलचं बनलेलं आहे. बरोबर, ही बायोलॉजिकल आहे, जीवशास्त्रीय आहे. आणि काय खायचं आता, बरोबर, म्हणजे पथ्य काय पाळायचे, काय खायचं आहे. यू कॅन ईट दिस वन. मूग, तुम्ही मूग रात्रीच्याला भिजवून खाऊ शकता. तूर खाऊ शकता, कारले, भोपळा, टमाटे, काकडी, हिरव्या भाज्या, मिरच्या, हिरवी मिरची, पालक, कांदा, लसूण, लिंबू, मेथी, शेवगा, ताक, तुरट प्रधान फळांचे सेवन, कुठल्याही पद्धतीचे तुरट फळ चालेल. आवळा, जांभळे, जांभळांच्या बियाचे चूर्ण मी तुम्हाला आत्ता सांगितलं. मेथीच्या दाण्याचं पाणी पण घेऊ शकता. रात्री मेथी भिजू घालायची, मेथीचे दाणे, आणि सकाळी ते पाणी प्यायचं, तेसुद्धा उत्तम आहे. तुम्ही थोडंसं आयुर्वेदाची काही पुस्तकं विकत घ्या. तुम्ही थोडं आयुर्वेदा ज्या लोक फॉलो करतात त्यांना विचारा तुमच्या रोगाबद्दल. 100% तुम्ही यातनं बाहेर येऊ शकाल. आणि असे 100 ते 150 जे रोग आहेत आपल्याला, पोटाचे असतील, कानाचे, डोळ्याचे, शरीराचे, बरोबर, छोटे छोटे मोठे खूप खूप रोग आहेत. हां, मी सांगितले की रोज 1 तास चालणे, 5 किलोमीटर, लक्षात घ्या 5 किलोमीटर चालायचंच आहे. आणि तुम्हाला घड्याळ लावायचं, लक्षात घ्या. स्टेप्स नाही मोजायच्या, मी किती स्टेप्स चाललो आहे, त्या चक्करमध्ये पडू नका. ते आत्ता मॉडर्न लोकांनी ते आता ते ॲप टाकले, त्याच्यामध्ये मी एवढे स्टेप्स चाललो, 5,000, 10,000, त्या स्टेप्स मोजू नका. तुम्ही साधं घड्याळ घ्या, कारण जास्त त्या मोबाईलमध्ये त्या ॲपमध्ये त्याच्यामध्ये पडू नका. ते एक प्रकारचं स्कॅम आहे. तुम्ही साधं काम करा. तुम्हाला 1 तास चालायचं ना, तर अर्धा तास एका ठिकाणी तुम्ही अर्धा तासभर चालत गेला ना, तुमच्या घरापासून तुम्ही एका ठिकाणी गेलात अर्धा तासभर, तर माघारी अर्धा तास या, म्हणजे 1 तास होईल. घड्याळ लावा बरोबर. आता तुम्हाला आता 10:30 वाजलेत, तर 11:30पर्यंत तुम्हाला चालायचं आहे. विषय ते बाकी काही घ्यायचंच नाही. 5 किलोमीटर होतं, 1 तासभर चालणं होतं. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करा,
सकाळ संध्याकाळ. आणि लक्षात घ्या, चालताना तुम्ही हे बघू नका की मला वेळ मिळत नाही. तुम्ही कुठल्याही दिवसाच्या वेळेला चालू शकता, 24 तासामध्ये कधी चालू शकता. लक्षात ठेवा, चालणं हे मनुष्यासाठीच असणारा नैसर्गिक व्यायाम आहे. प्राणी बघा ना, ते चालतात, पळतात आणि विश्राम करतात, ह्याच्या व्यतिरिक्त काय करत नाहीत. बरोबर. तर मी सांगितलं की मधुमेह दूर करण्यासाठी तुम्ही काळजी घ्या. मधुमेहामध्ये तुम्हाला काळजी तुम्ही घेतली नाही तर आयुष्य हातातनं निघून जाईल. आणि मधुमेहाची ही पावडर तुम्ही कुठेही विकत घ्या किंवा मला फोन करा, मी तुम्हाला पार्सल पाठवून देतो, किंवा मला येऊन भेटा. आणि माझा जो 10 सेशनचा कोर्स आहे तो 10 दिवस तुम्ही सलग करू शकता, किंवा 3 महिन्याच्या आत एक दिवस, आठवड्याला 1 दिवस असा करू शकता. ऑनलाईन करू शकता, ऑफलाईन करू शकता. ऑफलाईन करायचं असेल तुमची इथं सगळी व्यवस्था करतो राहण्याची पंढरपूरमध्ये. इथून 10 मिनटाच्या ड्राईव्हवर तर आहे. बरोबर. जोपर्यंत ही इथली जागा तयार होत नाही राहण्याची. तर मला हा व्हिडिओ बनवायचा होता आणि मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही या डायबिटीसमधनं मुक्त व्हाल आणि अत्यंत उत्साहाने तुम्ही पुन्हा एकदा कामाला लागाल.